नमस्कार मंडळी, योगोज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संसारिक पुरुष म्हटला की तो पिचलाच पाहिजे आणि अशा पुरुषाला संसारामध्ये मूग गिळून गप्प बसावं लागतं. मूग गिळायचेच आहेत तर मग भजी करून खा ना त्या मुगाचे. चला तर मग मूग भजी. तर मंडळी, मूग तसेच शरीराला पौष्टिक. तर आता मूग भजी करण्याचे साहित्य पाहूयात. हे पहा, एक मिडियम साईज वाटी मूग भिजवून घेतलेले आहेत. एक कांदा, हे जे आहे ते तांदळाचे पीठ आहे, मीठ, हळद, जिरे, तेल, लसणाच्या मोठ्या पाकळ्या 5 ते 7, कोथिंबीर आणि मिरच्या. आता एक वाटी मुगासाठी त्या प्रोपोर्शनमध्ये आपल्याला जे लागेल त्याप्रमाणे आपण साहित्य घेतलेलं आहे. आता आपण कृती पाहूयात. चला तर मंडळी, आता मिरची आणि लसूण हे आपण मिक्सरमधनं आधी काढणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे जे मूग आहेत भिजवून घेतलेले एक वाटी, ते आपण जाडे भरडे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. चला तर मंडळी, आपल्या दोन्ही गोष्टी वाटून झालेल्या आहेत. आता आपण भजीसाठीचं पीठ तयार करायला घेऊयात. तर आता आपण पीठ मळूया. हे पहा, हे जाडे भरडे मूग आपण ह्यात घेतलेले आहेत, ग्राइंडरमधून काढलेले. आता ह्यात आपण कांदा घालूयात आणि आता ही मिरची आणि लसूण. हे बघा, ज्याला जसं तिखट हवं आहे तसं आपण त्यांनी करून घ्यावं. तांदळाचं पीठ असं छानपैकी पसरून घेऊयात ह्याच्यावरती. हे पहा, हे जिरे आपण टाकलेले आहेत, बारीक चमचा हळद, हे मीठ चवीनुसार आपण संपूर्णपणे ह्यात घालत आहोत आणि कोथिंबीर अशी जरा बारीकसर कात्रीने कापून घेतो आहे. आता म्हणजे आपण हे पीठ छानपैकी मळायला घेऊयात. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर नंतर घालून घेतलेली आहे. हे पहा, अगदी गरजेपुरतं पाणी आपल्याला लागलं तरच घ्यायचं आहे. हे पहा, कारण कांद्याला पाणी सुटतं. तर मंडळी, अशा रीतीनं पीठ मळून घेतल्यानंतर 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं होतं. आता आपण आणि इकडे तेल उकळत ठेवलं होतं. आता आपण हलके हलके एक एक भजी सोडूयात. हॅलो, तर मंडळी, अशा रीतीनं उकळत्या तेलामध्ये कुरकुरीतपणे आपण हे भजे जे आहेत ते आपण छानपैकी तळून घेणार आहोत. हे पहा, ओ माय गॉड, छानपैकी लालसर झालेले आहेत मंडळी. हे बघा, असे लालसर झालेले आपण काढून घेत आहोत. तर मंडळी, अशा रीतीनं मूग भजी रेडी टू ईट. चला टेस्ट बघूयात. मी याच्याबरोबर तोंडी लावायला कैरीची चटणी केलेली आहे. त्याची लिंक सुद्धा आम्ही कमेंटमध्ये टाकणार आहोत तुम्हाला बघायला. अतिशय उत्तम अशी कैरीची चटणी पण केलेली आहे. मूग भजी, वाह, लाजवाब, कुरकुरीत, तिखट, मध्यम तिखट आहे, कोणीही खाऊ शकतो.
घरगुती बनलेली आहे मस्तपैकी. तर मंडळी, अशाच विविध रेसिपीज बघण्यासाठी, करून बघण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. योगूज किचन. हात राहा, सुखात राहा. मूग भजी, मूग गिळून खातो.